याकडे वळणार आहोत आणि मग सत्कार सोहळ्याकडे. खरं सांगायचं तर हे अनुसंधान केवढं श्रेष्ठ आहे आणि श्रीधरजींचं तर आहेच. एका वेगळ्याच अस्तित्वाशी ते अनुसंधान आहे. काका सांगत होते त्या दिवशी गप्पा मारताना की कंस के प्रकार नावाचा एक कार्यक्रम आम्ही नेहरू सेंटरसाठी सादर करणार होतो. म्हणजे बाबूजी आणि श्रीधरजींनी जे जे गीतात वापरलेले चंद्रकंस, मधुकंस, मालकंस असे अनेक असे, मी जगण्यातले कंस के प्रकार म्हणत नाही, गाण्यातले म्हणते, ते कंस सोडून द्या. तर त्या गाण्यातला कंस इतका आकर्षित करून घेत होता. त्यातला मधुकंस काका नवीन काहीतरी चाल बांधत होते आणि त्या मधुकंसाचं चलन असं आहे की त्याच्यात शुद्ध निषाद आणि शुद्ध दैवत नाही, म्हणजे शुद्ध धनी नाही. आणि काका सांगत होते की मला खुणावत होता तो, सतत कळत नव्हतं की काय होतंय. काका सांगत होते आणि त्या क्षणी वाटलं की काका खरं आहे हो. खरं तर स्वर निर्गुण असतात की नाही. निर्गुण आला तो धनी का हाक मारतो हे कळत नसतं. कदाचित या खुद्द स्वर धन्यालाही कळत नव्हतं. पण सगुण रूप म्हणजे शब्दरूप आलं आणि पहिलाच शब्द निती नाखवेंनी पेरला, राधिका. मला सांगा, राधिका आल्यावर शुद्ध धन्याशिवाय ती कशी येईल. तिचा धनी लागतोच, ते पावित्र्य तिच्याबरोबर असावंच लागतं. त्याच्याशिवाय ही अद्वैताची जोडी जमूच शकत नाही. आणि काका म्हणाले त्यातला सगळ्यात सुंदर आहे तो मी हा शब्द. क्षणभर वाटलं काका मीच्या पुढे कुठला तरी साधा शब्द असता तर गाणं अहंकाराच्या मार्गाने गेलं असतं. पण बरोबर आत्ताही नितीनच आहेत समोर आणि जोडणाराही नितीनच. मी उगाच मगाशी म्हणलं नाही की त्याला सुद्धा जोडणी कशी लागते. तर नितीनजींनी पेरलं काय, तर मी राधिका पेरली. अहंकाराचं गाणं सोहंकाराच्या मार्गाने गेलं. हे जेव्हा कळतं तेव्हा लक्षात येतं की तो आपला नुसता सखा नाहीये, प्राणसखा आहे. म्हणून शुद्ध धनी अवतरला आणि राधिका परिपूर्ण झाली. ऐकूया. हॅलो हॅलो हॅलो.